कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून 3 दिवस तिथंच रेंगाळलाय। उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या उर्वरित महाराष्ट्रातील नागरिक मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेत, तर पेरणीसाठी शेतकरी मान्सूनची प्रतीक्षा करतायत। दुसरीकडे पाणीसाठा कमी होऊ लागल्यानं प्रशासनानं गंभीर दखल घ्यायला सुरुवात केली आहे। सोमवारी मान्सून दापोलीच्या हर्णे बंदरापासून ते सोलापूरपर्यंतच्या पट्ट्यात पोहोचला, पण 3 दिवस उलटले तरी सुद्धा मान्सून काही पुढे सरकला नाहीये। शिवाय कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सून आला असला तरी सुद्धा तो पुरेसा बरसला नाहीये। कोकणात 3 दिवसात काही सरी कोसळल्या खऱ्या, पण त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई सुद्धा केली। यावर्षी 15 दिवस लेट पाऊस झाला, पण 2 दिवस चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे आम्ही पेरणीला सुरुवात केली। तर यापुढे चांगला पाऊस पडेल आणि आमचं चांगली शेती येईल याची आशा बाळगतो। रत्नागिरीमध्ये बुधवारी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता, पण प्रत्यक्षात मात्र पावसानं ओढ दिली आणि त्यामुळे पेरणी केलेले शेतकरी आता धास्तावलेत। रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याने येलो अलर्टचा इशारा पावसाचा दिलेला आहे, परंतु सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर किनारपट्टी भागामध्ये विशेष करून जिल्ह्यामध्ये हे जे वातावरण आहे स्वच्छ आहे। आपण रत्नागिरीच्या किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आहोत। समुद्र देखील काहीसा शांत झालेला आहे। गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जो वेग आहे हा देखील मंदावलेला आहे। पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे पेरणी केलेले जे शेतकरी आहेत हे देखील धास्तावलेले आहेत। प्रशासनाने दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे देखील आवाहन केले होते, परंतु अशातच पेरणी केल्यामुळे आणि पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे आता बळीराजा चिंतेमध्ये आहे। सकाळपासूनच वातावरणामध्ये देखील काहीसा उष्मा वाढलेला आहे। आपण पाहिलं तर या अशा परिस्थितीमध्ये बळीराजा देखील पूर्णपणे ग्रासून गेलेला आहे, चिंतून गेलेला आहे। एकंदरीतच आपण किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि इथली जी दृश्य आहेत ही काहीशी स्वच्छ वातावरणाची आहेत। जिल्ह्याला आज येलो अलर्टचा इशारा दिलेला आहे, परंतु पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे नागरिकांमध्ये देखील आता या ठिकाणी उकाड्यामुळे हे नागरिक त्रस्त झालेले आहेत। तर दुसरीकडे धरणांमधला पाणीसाठा झपाट्यानं कमी होऊ लागलाय। राज्यातल्या 3000वर धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 25% आलाय। गेल्या वर्षी हाच पाणीसाठा यावेळेस 30% इतका होता, त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये आता चिंतेचे ढग दाटायला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रकल्पांमध्ये 24.62% पाणीसाठा आहे, तर मध्यम प्रकल्पांमध्ये 31.54% पाणीसाठा शिल्लक आहे, तर लघु प्रकल्पांमध्ये 24.17% पाणीसाठा आहे। पाण्यासाठीची चिंता आता वाढली आहे आणि त्यामुळे प्रशासनानं याची दखल घ्यायलाही सुरुवात केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं 20% पाणी कपातीचा निर्णय घेतलाय। 12 जून ते 21 जूनपर्यंत प्रत्येक प्रभागामध्ये टप्प्याटप्प्यानं 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, तर मुंबईवासियांसाठी अवघा 12% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। तिकडे ग्रामीण भागामध्ये सुद्धा शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी मान्सूनची वाट पाहत आहेत, तर पीक कर्जाचं वाटप सुद्धा सुरू झालंय। बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पीक कर्जाचं केवळ 25 ते 30% वाटप झालंय। शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना सिबिल स्कोरसह अन्य काही महत्त्वाच्या अडचणी येत आहेत। इस बार हम लोगों ने टोटल क्रॉप लोन का जो लक्ष्य है हमारा इस फाइनेंशियल ईयर में वो 930 करोड़ का है, जिसमें खरीफ के लिए हम लोगों ने 692 करोड़ का लक्ष्य रखा हुआ है और अभी तक हमारा अचीवमेंट जो हुआ है वो 24% का अचीवमेंट हुआ है 31 मई तक। सभी किसानों को आप जो है पेरनी से पहले ऋण मुहैया कराइए, केसीसी मुहैया कराइए, ताकि हर घर को अभी जो फर्टिलाइजर और सीड्स के लिए जो रिक्वायरमेंट्स है पैसा वो पहुंच सके। शेतकऱ्यांना वेगवेगळी त्या ठिकाणी मागणी केल्या जातात, सिबिलची आड घातली जाते, वेगवेगळे कागद त्या ठिकाणी मागितले जातात, परंतु या ठिकाणी माझं असं सांगणं आहे बँकांना की शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नका। त्रास देत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही त्या बँकांच्या विरोधात आम्ही एल्गार करू, त्या बँकांना ठोकून काढू। अकोला जिल्ह्यात सुद्धा 10 ते 15 दिवस युरियासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या। आधी आधार कार्डावर खतांच्या 5 बॅगा देण्याचा निर्णय झाला आणि त्यात ज्यांच्याकडे शेती नाहीये असे लोक सुद्धा युरियाची साठेबाजी करायला सुरुवात करत होते, पण सरकारनं निर्णय बदलला आणि आधार कार्ड सोबतच 7/12 बंधनकारक केला आणि यामुळे खतांसाठी असलेली गर्दी आता ओसरली आहे। आज आपल्या अकोट तालुक्यामध्ये आरसीएफ कंपनीचा 818 मेट्रिक टन युरिया दाखल झालेला आहे। त्याचप्रमाणे जो नर्मदा बायोकेम कंपनीचा जो युरिया आहे तो येत्या 2 दिवसांमध्ये आपल्या अकोट तालुक्यामध्ये येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणामध्ये युरिया मिळणार आहे। त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी महोदय अकोला यांच्या आदेशानुसार आपण आता आधार कार्ड आणि 7/12
हा दोन्ही सिस्टीम आपण आता शेतकऱ्यांसाठी युरियासाठी लागू केलेल्या आहेत. गर्दीतील गैरप्रकार टाळण्यासाठी आपण हे करत आहोत. नवीन नियमामुळं काय झालं की ज्यांना जेवढी शेती आहे त्याच्यानुसार एकरी 1 पोत्याच्या हिशोबाने भेटणार आहे आणि जास्तीत जास्त 5 पोते भेटणार आहे. त्यामुळं गर्दी आणि जे लोक ज्यांच्याकडे शेती नाही ते लागणारे लाईनीमध्ये लागून न राहिले. त्यामुळं काय झालं की जे प्रामाणिक शेतकरी आहे त्यांना स्वतःना माल भेटून राहिला. त्याच्या हिशोबानं सर्वांना म्हणजे वाटप व्यवस्थितपणे होऊन राहिलं आणि जी गर्दी आहे ती आज 50% राहिली नाही. मान्सून पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. राज्यात काही ठिकाणी आजपासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पण मान्सूनच्या पुरेशा सरी जोपर्यंत बरसत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन सरकारनं केलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.